सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनलेले आणि ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी जालन्याच्याच वडीगोद्री या ठिकाणी उपोषण सुरू केलंय. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनीही ओबीसी समाजासाठी आंदोलन सुरू केलंय. तसंच त्यांच्याबरोबरच वकील मंगेश ससाणे हे देखील उपोषणाला बसलेत. मराठा आरक्षण हे ओबीसीतून दिलं जाऊ नये अशी मागणी या तिघांनीही केली आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं मराठा समाजाचे आंदोलक हे आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल होत आहेत. अंतरवाली सराटीला जाण्याचा रस्ता हा वडीगोद्रीतूनच जातो. मराठा आंदोलकांच्या गाड्या याच गावातून अंतरवाली सराटीच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे दोन्ही समाजाच्या आंदोलकांमध्ये आता जोरदार घोषणाबाजी होताना दिसतेय. परिस्थिती चिघळू नये किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. मात्र नेमके लक्ष्मण हाके राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अचानक एवढे चर्चेत कसे आले, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी अंकिता जाधव आणि आपण पाहताय लोकशाही मराठी. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे आई वडील ऊस तोडणीचं काम करायचे. परिस्थिती तशी हालाखीचीच होती. मात्र तरीही मुलांचं शिक्षण त्यांनी थांबू दिलं नाही. स्वतः लक्ष्मण हाके देखील ऊस तोडणीचं त्यांनी काम केलं होतं. त्यामुळं कामाची सवय असल्यानं पुण्यात शिक्षणासाठी गेल्यानंतर कमवा आणि शिका या मार्गाचा अवलंब करत त्यांनी आपलं MA चं शिक्षण पूर्ण केलं. लक्ष्मण हाके यांनी 2004 पासून सक्रियपणे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आजवर आक्रमकपणे ओबीसींचे प्रश्न मांडल्याचं दिसून आलंय. अगदी काही वर्षांपूर्वी त्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या मागण्यांबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेलं आंदोलन असो किंवा त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनानंतर त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका असो, लक्ष्मण हाके कायमच आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालंय. यातच नुकतंच एकीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय, तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारलंय. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण करताय, तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत. दरम्यान आजच या दोन्ही समाजाचे कार्यकर्ते जमले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलाय. आज वडीगोद्रीमध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. आता या आंदोलनानंतर या उपोषणाला नेमकं काय वळण मिळणार, नेमक्या कोणाच्या आंदोलनाला यश मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लोकशाही मराठीला लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.